अगं केवढूच लावते, लाव ना जरा भरपूर लाव. डाएट करा आता. बस हा लाव. सुलेखा झालं का ग पॅकिंग वगैरे सगळं? ऑलमोस्ट. बरं मी गुरुजींशी बोलली आहे. तू शिफ्ट व्हायच्या आधी ना एक छोटीशी पूजा करून घेऊया नवीन घरी. अगं भाड्याचं घर आहे, कसली पूजा बिजा काय? अगं वर्षभर तरी राहशील ना तिथे तू. अगं वर्षभर कशाला राहायला हवंय तिला भाड्याच्या घरात? तेवढ्यात स्वतःचं घर होईल की तिचं. वा, स्वतःचं घर वर्षभरात मुंबई सारख्या शहरात. सुमत्या, मी काय पैशांच्या झाडाची शेती नाही लावली क्या? त्यासाठी शेती कशाला करायला हवी आहे? मुलींसमोर दुसरा पर्याय असतो नेहमीच. हो, कुठला पर्याय? लग्नाचा. नाहीतरी नव्यानं तू सुरुवात करतेस की नाही? हा, तर याही गोष्टीचा नव्यानं विचार कर. तू म्हणत असशील ना तर 56 स्थळांच्या 56 रांगा लावू शकते मी. सुलेखा, अगं ते आपले पुण्याचे टेंबे काका आहेत ना, त्यांचा नंबर चेंज झालाय का ग? मी त्यांना ट्राय करते, फोनच उचलत नाही येत आहे. ते नाही का आपल्या आईच्या शेअर सर्टिफिकेट. गप्पा बस का? काय मध्ये मध्ये बोलतेस तू? मी काहीतरी महत्वाचं बोलते ना. हे कोण काढलेस टेंबे काका वगैरे? अहो पुण्याचे टेंबे काका नाही का आई. गप्पा बस. हा, मला सांग सुलेखा, तू लग्नाच्या बाबतीत काय ठरवलंयस आता? हेच की आता काहीही ठरवायचं नाही. असं कसं? असं कसं? अगं हेच तर वय. तू म्हणत असशील ना तर छान छान स्थळं आणू शकते मी. काय माहितीये का, मी तिथे मठात जाते ना, तिथे 2 बायका भेटतात मला. त्या लग्न जमवतात. मी त्यांच्याशी बोलू का? काय ग पूनम? नको. नको म्हणतेस? मग असं करतेस का तू? तो तुझा मित्र भेटतो ना हल्ली तुला, तो ग, त्याचा फोन येतात तो. कोण सुलेखा, कोण फोन करतो? कोणी नाही कधी. आत्या, तुम्ही पण ना. काय तुम्ही पण काय भेटतेस ना? काय ग असं काय? मी फोन चार्ज करायला विसरले बोला. आलेच. अगं लाजली, त्याचं नाव ऐकून लाजली. हो, पण तुम्ही नाव कुठे सांगितलं अजून त्याचं? हो का? नाही सांगितलं का? काय बाई त्याचं नाव होतं? नाही म्हणजे काय झालं माहितीये का, ते त्याचा फोन आला ना तेव्हा सुलेखा बॅग भरत होती, मी तिला मदत करत होती. ती म्हणाली की तुम्ही फोन घ्या. मग मी फोन घेतला ना तर बाई गो, त्याने नाव सांगितलंच नाही का, मी त्याला विचारलंच नाही. का बे? डार्लिंग म्हणत होता, डार्लिंग. हॅलो शुभ्रे, माई, कशी आहेस बयो तू? तुला एक चांगली बातमी देऊ? तू अमेरिकेला जायच्या आधी इथे येतेस ना? कधी येतेस? नाही ग, मी येत नाहीये. म्हणजे इतक्यात तरी येत नाहीये मी. म्हणजे तशी गोड बातमी आहे वाटतं. अगं अगो बाई, देवा रवळनाथा पावलास रे बाबा. तसं नाही ग माई. माई, मी अमेरिकेला जात नाहीये. म्हणजे का गो? म्हणजे आदिनाथांनी तिथली नोकरी सोडली. आता आम्ही इथेच राहणार कायमचे. अगो काय सांगतेस काय? देवा रवळनाथा पावलास रे बाबा. शुभ्रे, तुला कधी बोलले नाही, पण तू तिकडे गेली असतीस ना तर मी इथे म्हातारी एकटी. पण आता मी कुठेच जात नाहीये ग, इथेच आहे. एकदा येऊन जा गो, भेटून जा. मागे आला तेव्हा त्या सैतानानं घाला घातला. मला माझ्या जावई बापूंचं मान पान धड काही सुद्धा करता आलं नाही गो. शुभ्रे, तुला माझं पत्र मिळालं का गो? हो, आणि मी तुला उत्तर सुद्धा पाठवलंय. माई, मला यायचंय ग तुझ्याकडे. खूप खूप बोलायचंय मला तुझ्याशी. ये गो ये, तुझी म्हातारी तुझी इथे वाट बघते. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आता मी आणवाणी चालत जाणार देवळात. 5 नारळ वाहणार, 21 मोदकांचा नैवेद्य दाखवणार. हे बघ, तू आता रडू नकोस.
अगं मी कशाला ग रडू? अगं माझी लेक जावई इथे येणार आहेत ना मला भेटायला. शुभ्रे, खरंच येणार आहात ना गो? हो, लवकरच येते मी. ये बरं, हे बघ मी आता फोन ठेवते, नाहीतर हा मेला वाणी माझ्यावर करवा देईल ना नंतर. अगं पण घरचा फोन कधी लागतोय? अगं 4 दिवसात लावतो म्हणाले. हे शिंचे कधी वेळेवर काम करणार आहेत कोणास ठाऊक. करतील तेव्हा करतील. बरं चल, फोन ठेवते हो आता. काळजी घ्या माई. हा, तू पण काळजी घे हो स्वतःची. चल ठेवते का बाहेर. हा. माईंचा फोन होता. हो, मी तिला सांगितलं की आम्ही अमेरिकेला नाही जात आहोत म्हणून. खूप खुश झाली. होणारच. बघा, तुमच्या एका निर्णयानं तुम्ही किती जणांच्या चेहऱ्यावर आनंद आणलात ते. निर्णय यांनी घेतला, मी काय केलंय? शुभ्रा, हा निर्णय घेण्याचं बळ तू त्याला दिलंस. खरंच तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना, तर आम्हालाही कदाचित आदिशी असंच फोनवर बोलण्यातच समाधान मानावं लागलं असतं. बरं, मी ज्या कामासाठी आले ते आधी हात पुढे कर. का? मी सांगते ना, हात पुढे कर. हे काय? किल्ल्या, घराच्या कपाटाच्या लॉकरच्या किल्ल्या. आजपासून ही जबाबदारी तू सांभाळायचीस. शुभ्रा, तू ही जबाबदारी सांभाळू शकतेस. आजवर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर होती. मला जमेल तशी मी ती सांभाळली. आता थकले ग माझे खांदे. आता तू हे सगळं सांभाळ आणि मला रिटायर कर. आजोबांनी पार्वती आजींचं मंगळसूत्र माझ्या हातात ठेवलं. आणि आज तुम्ही या चाव्या. अगं, बाबांनी या कुटुंबाची परंपरा, मान मर्यादा तुझ्या स्वाधीन केली. आज या कुटुंबाचं भविष्य मी तुझ्या स्वाधीन करते. या दोन्ही गोष्टी तूच जपू शकतेस, माझा विश्वास आहे. काय ग दी, आय एम डन. मी निघते हा, पाऊस थांबला आता. चल बाय. अगं थांब सुलेखा, थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. नाउ व्हॉट? कुसुमताई मला एका मुलाबद्दल सांगत होत्या. कोण मुलगा? सुलेखा, तुला माहितीये मी काय बोलतेय? कुसुमताईनी जर तुला एवढं सगळं सांगितलं तर मग त्याचं नाव नाही सांगितलं? नाही, त्यांना नाव आठवत नव्हतं. तुला माहितीये ना ते कशा आहेत. काहीतरी सांगायला सुरुवात करतात, मग मध्येच विसरतात आणि मग काहीतरी बनाचं सांगायला सुरुवात करतात. एक्झॅक्टली. म्हणजे तुला काय म्हणायचंय? त्या खोटं बोलत होत्या? नाही म्हणजे कोण आहे तो मुलगा? अभिमान. अभिमान म्हणजे सुरेखा, तू त्याला परत भेटतेस? हा तोच आहे ना जो तुझ्या कॉलेजमध्ये असताना? दी, तेव्हाही तो फक्त मित्रच होता. ओके? हो, पण तुझ्या या मित्रामुळे तू रोज रात्री उशिरा यायचीस घरी.
यू हॅड स्टार्टेड ड्रिंकिंग ओकेजनली. आणि हा तोच आहे ना ज्याच्यामुळे आई दी दॅट वॉज 7 years बॅक. आता परत का भेटतेस त्याला तू? अगं योगाने भेटलाय मला तो, दॅट्स ऑल. आणि तो काय तुला फोनवर डार्लिंग म्हणतो? कोण दी? आपण काय 18व्या शतकात राहतोय का? अगं हल्ली फोनवर हाय हॅलो डार्लिंग लव असं कोणीही म्हणतं जनरली. म्हणजे तुम्ही रोज फोनवर बोलता? प्लीज स्टॉप बिहेविंग लाईक पोलीसवाला. अगं त्यांनी कधीतरी मला फोन केला आणि त्यातूनही त्याला अवॉइड करण्यासाठी मी कुसुमात त्यांना फोन दिला होता. दिलाच नसता तर त्यांना कसं कळलं असं तो मला काय म्हणतो ते. अँड दी लेट मी मेक वन थिंग व्हेरी क्लिअर. आधी नंतर मी कोणाचाही विचार केला नाही आणि कधीही करणार नाही. अभिमान प्लीज स्पेअर मी. घे मी चहा टाकते. ए वहिनी नकोय मला चहा. अगं घे ना थोडासा. नाही बस ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी. काय बोलायचंय? हा वहिनी, आपल्या प्रथमेशला तुम्ही म्हणजे तू किंवा भाईने निखिलच्या ऍक्सिडेंट बद्दल काही सांगितलं होतं? नाही, काहीच नाही. का? म्हणजे आमच्या दोघांचं तसं ठरलं होतं की त्याला इतक्यात काहीच सांगायचं नाही. काय झालंय? तू प्रथमेशचं ड्रॉइंग बुक पाहिलंयस? अच्छा, म्हणजे ते चित्र त्यांनी तुम्हाला दाखवलं तर? म्हणजे तुला ते माहिती आहे? हो. पण निखिलच्या ऍक्सिडेंट बद्दल त्याला काहीच माहिती नसेल तर प्रथमेशने हे चित्र काढलं कसं? तेच तर आश्चर्य आहे प्रिया. आणि हे त्याच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत नाहीये. म्हणजे मागं एकदा त्यांनी आपल्या वसईच्या वाड्याचं चित्र काढलं होतं. मग अगं प्रिया, त्याआधी प्रथमेशला आम्ही कधीच वाड्यावर नेलं नव्हतं. त्यांनी कधीच आधी वाडा पाहिलेला नव्हता. आदी आणि शुभ्राच्या लग्नाच्या वेळेस पहिल्यांदा तो वाड्यावर आला. तरी सुद्धा त्याने ते चित्र कसं काढलं माहित नाही. काय? शुभ्राचा चेहरा ज्यांच्यासारखा दिसतो त्यांचं नाव पार्वती आहे. हे प्रथमेशला कुणीच सांगितलेलं नव्हतं प्रिया. तरी सुद्धा शुभ्राला पाहिल्या दिवसापासून तो तिला पार्वती म्हणून हाक मारतोय. वहिनी, पण हे तू कधी बोलली नाहीस? काय सांगू मी? माझा मुलगा ॲबनॉर्मल आहे म्हणून. अगं पण या सगळ्या मागे काहीतरी कारण असेल. ते कारण शोधण्यासाठीच आम्ही त्याला सायकॅट्रिस्टकडे न्यायचं ठरवलं. तेव्हा जरा पैशाची चणचण होती म्हणून पुढे ढकललं, पण आता ट्रीटमेंट सुरू झाली. मग डॉक्टर काही बोलले का? नाही. प्रथमेशला बोलता येत नसल्यामुळे त्याला काय वाटतंय हेच कळण्याची अडचण झाली आहे. बघूया. डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाहीये. वहिनी, तुझी जर काही हरकत नसेल तर पुढच्या वेळेला तू जेव्हा प्रथमेशला डॉक्टरांकडे नेशील ना तेव्हा मी येऊ तुझ्याबरोबर? हो, चालेल की. त्यात हरकत काय? ठीक आहे. मला एवढंच बोलायचं होतं तुझ्याशी. येते मी. प्रिया, तुला अजूनही असं वाटतं की निखिलचा मृत्यू हा निव्वळ ॲक्सिडेंट नव्हता?
माहित नाही. अगं सुलेखा थांब थांब थांब. निघालीस की काय? हो हा देवाच्या पाया पडलीस का? हो. आणि जपून जा. आणि पोचलीस की लगेच फोन कर. होय हो आत्या. हा? पाहिजे ना तू आईला भेटणार आहेस ना तिथे जाऊन? हां आय मीन मला नाही माहीत. मी तिथे जाणार आहे की नाही हेही माहीत नाही दी. मम्माची ट्रीटमेंट चालू आहे ना. उगाच मी तिथे जाऊन आणखीन काही झालं तर सो आय जस्ट थॉट की सुलेखा, तू डॉक्टर अभ्यंकरांना भेट आणि त्यांना विचार तरी ना आणखीन किती दिवस तिला तिथे ठेवायला लागणार आहे. ओके चल यू टेक केअर. या फोन कर. हं? या येऊ का? नीट जा गं बाई. हा? आणि फोन करायला विसरू नको. होय हो आत्या. मी राधावहिनीला भेटून आले. तिला सुद्धा ते चित्र पाहून धक्का बसला होता. खरं तर प्रथमेशला तिनं किंवा भाईनं निखिलच्या ऍक्सिडेंट बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. इनफॅक्ट त्याला काही सांगायचं नाही असंच त्यांचं ठरलं होतं. पण मग प्रथमेशने ते चित्र कसं काढलं? प्रथमेशनं अशी अनेक चित्र काढली आहेत जी जी खरं तर त्याला काढणं शक्य नव्हतं. म्हणजे शुभ्रा, राधाबाईंनी मला म्हणाली की प्रथमेशनं वसईच्या वाड्याचं चित्र काढलं होतं, पण त्याआधी तो वसईच्या वाड्यावर कधीच गेला नव्हता. तुमच्या लग्नात तो पहिल्यांदा तिथं गेला. शिवाय तो तुला पार्वती म्हणतो ते सुद्धा. हो राधाबाईंनी म्हणाल्या होत्या मला. त्याच्या या अशा चमत्कारिक वागण्यामुळेच भाईनं आणि वहिनीनं त्याला सायकॅट्रिस्टकडे न्यायचं ठरवलं. ट्रीटमेंट सुरू आहे त्याची. शुभ्रा, पण डॉक्टरांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की त्याला बोलता येत नसल्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनातल्या गोष्टी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला ते कळायला जड जाते. असं काय असेल प्रथमेशच्या मनात? आणि का? शुभ्रा, तुझ्यासारखंच काही गोष्टी त्याच्या स्वप्नात तर येत नसतील ना? बघ ना, म्हणूनच तुम्हा दोघांचं इतकं छान बॉन्डिंग आहे. नाही नको, मी भुगते तेवढं पुरे. उगीचच याला. या मागे काहीतरी कारण दडलंय पण शुभ्रा. प्रथमेशने सुलेखाला ओरबाडून काढलं होतं ना, त्यावेळेचा त्याचा चेहरा आठवतोय मला. एरवी हा असा शांत अबोल दिसणारा प्रथमेश त्यावेळी या मागे काहीतरी कारण दडलंय शुभ्रा. ते जर कळलं ना तर पुढची अनेक कोडी सुटतील आपोआप.